विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. कंबाईन गट ब मुख्य परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र राजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब या परीक्षेच्या सिलेबसचं डिकोडिंग आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी बऱ्याचशा जणांची अशी डिमांड होती की कंबाईनचा जो गट बचा पॉलिटीचा सिलेबस आहे तर याच्याबद्दल काहीतरी केलं जावं. तर ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल काहीतरी करूया. पॉलिटीवरती जवळजवळ 15 मार्कांचे प्रश्न विचारले जातात आणि पॉलिटीच्या वरतीच म्हणजे सिलेबसमध्ये जर का तुम्ही पाहिलं, माहितीचा अधिकार RTI आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे 2 कायदे आहेत, त्याच्यावरचे जवळजवळ 3 ते 5 मार्काचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे जवळजवळ अशी 20 ते 25 मार्कांची तयारी तुमची करून घेण्यासाठी आपण एक पर्सनल मेंटरशिप बॅच लॉन्च करतो आहे आणि त्याची फीसुद्धा आपण कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा पॉलिटी आणि हे 2 जे कायदे आहेत RTI माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याच्यावरती प्रश्न विचारला असेल तर तो प्रश्न चुकता कामा नये याची काळजी आपण या मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर का कोणालाही मेंटरशिप बॅच घ्यायची असेल तर तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवरती की जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे किंवा @ वैभव शिवडे या टेलिग्राम ID वरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थोडी फी आणि एखादी दुसरी चांगली दर्जेदार टेस्ट सिरीज आणि ऑडिओ बॅचच्या माध्यमातून किंवा ऑडिओ बुकच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही लेक्चरशिप किंवा ही मेंटरशिप तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. त्याची फी वगैरे काय असेल तर ते आपण लवकरच ठरवू आणि VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती याचे जे अपडेट्स आहेत तर ते मी तुम्हाला टाकून देईन. ओके, आता आपण मुख्य परीक्षेचं स्वरूप, त्याचा सिलेबस आणि हा अभ्यास तुम्ही कुठून करू शकता किंवा कुठून करायला पाहिजे, कुठल्या यूट्यूब चॅनलवरती कुठली लेक्चर सिरीज तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता, कुठली पुस्तकं तुम्हाला कमी वेळात जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतील, तर याची चर्चा आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे हे मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं किंवा मुख्य परीक्षा क्रॅक करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं लेक्चर असू शकतं. पूर्वपरीक्षेला गट बच्या एकच क्वेश्चन पेपर असतो, परंतु मुख्य परीक्षेला मात्र तुम्हाला 2 क्वेश्चन पेपर असतात. हे तुम्हाला काही वेगळे सांगायची गरज नाही. याचा अर्थ तुम्हाला 2 पेपर असतात. ओके, आणि दोन्ही जे पेपर आहेत तर ते 200 मार्काचे असतात आणि त्या दोन्ही पेपरमध्ये 100 एवढे प्रश्न असतात. म्हणजे एकूण मुख्य परीक्षा जी आहे तर ती तुमची 400 गुणांची होते, 400 मार्कांची होते. आता PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक याच पदाकरता केवळ तुम्हाला फिजिकल शारीरिक चाचणी आणि इंटरव्ह्यू किंवा मुलाखत द्यायची आहे. शारीरिक चाचणी तुमची 100 मार्कांची असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला 60 मार्कांचं क्वालिफाय आहे, तुम्हाला 60 मार्क पडायलाच पाहिजेत आणि मुलाखत तुमची 40 मार्कांची होईल. आलं लक्षात? समजलं? हे फक्त PSIसाठी आहे, बाकीसाठी इंटरव्ह्यू किंवा मुलाखत नाही आहे. बघा, आता पेपर 1 जर का तुम्ही पाहिला तर पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज आहेत. ओके, त्याच्यामध्ये मराठीचे 50 प्रश्न आणि इंग्लिशचे 50 प्रश्न. मराठीचा जो दर्जा असेल तर तो 12वीचा असेल आणि इंग्लिशचा दर्जा जो असेल तर तो पदवी स्वरूपाचा आहे. मराठी माध्यमाचं पेपर जे आहे तर ते मराठी माध्यमाचं असेल, इंग्लिशचा पेपर जो आहे ते इंग्लिश माध्यमाचा असेल. 1 तासाचा वेळ आहे आणि प्रश्नाचं स्वरूप जे असेल तर ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हे तुम्हाला माहितीच आहे. दुसरा पेपर जो आहे तर तो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये तुमचे 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील. याचा दर्जा पदवीचा आहे. मराठी आणि इंग्लिश हा बायलिंग्वल पेपर असेल, 1 तासाचा वेळ आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हेही सुद्धा तुम्हाला माहीत आहे. आणि नंतर तुम्हाला माहिती असेल की अगोदर 1/4 होतं निगेटिव्ह मार्किंग, तर ते आता अगोदर 1/3 होतं तर ते आता 1/4 झालेलं आहे. म्हणजे तुमचा 4 प्रश्न जर का चुकले तर तुमचा बरोबर आलेला 1 मायनस होईल. त्याच्यामुळं प्रश्न अटेम्प्ट करण्याची संख्या जी आहे तर ती विद्यार्थ्यांची वाढलेली आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 100 पैकी 100 अटेम्प्ट केलेले बरेचसे जण दिसतील. आलं लक्षात? समजलं? हे तुम्हाला माहितीच आहे. आता जाऊया अभ्यासक्रमाकडे. पेपर 1चा अभ्यासक्रम जर का तुम्ही पाहिला तर तुमच्या स्क्रीनवरती दिसते बघा. पेपर 1 मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरं. याच्यासाठी सगळ्यात चांगलं आणि बेसिक पुस्तक म्हणजे मोरा वाळंब्यांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. वन ऑफ द बेस्ट. शब्दसंग्रहासाठी त्यांचंच दुसरं एक पुस्तक येते त्या मेन पुस्तकाबरोबर, ते तुम्ही वाचू शकता. याशिवाय अमोल पाटील सर जे आहेत तर ते मराठी व्याकरण चांगले शिकवतात. तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा त्यांची बॅच वगैरे फास्ट ट्रॅक वगैरे तुम्हाला करायची असेल तर करा. ओके, याच्यानंतर इंग्लिशमध्ये काय काय विचारणार आहेत? कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजे सेम मराठीचा आणि इंग्लिशचा सिलेबस सेमच आहे. मराठीला फक्त मराठीमध्ये दिला आहे, इंग्लिशला ते इंग्लिशमध्ये दिला आहे. याच्यासाठी बेस्ट सोल्युशन आत्ता मार्केटमध्ये काय आहे तर आपले कुठले ते पाटील सर, महेश पाटील सरांची लेक्चर्स किंवा त्यांच्या बॅचेस. ओके, तर त्यांचे तुम्ही बॅच लावू शकता किंवा तुम्ही त्यांचे जर का फास्ट ट्रॅक बॅच असेल महेश पाटील सरांची तर ते तुम्ही करू शकता. बघा, म्हणजे हे मी इग्नोरही करू शकलो असतो. म्हणजे मी कोणाचं नाव का घेतोय, परत इथं तुमचा फायदा व्हायला पाहिजे, प्रत्येकाला पोस्ट मिळायला पाहिजे. याच्यासाठी मी सांगतो की बेस्ट काय आहे.
तर हे मराठी आणि इंग्लिश करत असताना तुम्ही ह्याचे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करणं गरजेचं आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिशचे जेवढे तुम्ही PYQ कराल तर तेवढा फायदा तुम्हाला जो आहे तर तो मेन पेपरमध्ये होईल. म्हणजे मराठीच्या व्याकरणावरती विचारून ते काय विचारतील ना, नवीन तर व्याकरण इंट्रोड्यूस करणार नाहीत ना. म्हणजे इंग्लिशचं काहीतरी नवीन व्याकरण इंट्रोड्यूस केलं पेपरमध्ये, असं कधी झालं आहे का? नाही ना. त्याच्यामुळं PYQ करा. म्हणजे मराठी आणि इंग्लिशच्या बाबतीत तर जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला PYQ करता येईल तर करा. लोकसेवा अकॅडमीचं जे कंपायलेशन आहे ते तुम्ही वाचू शकता. याशिवाय महेश पाटील सरांचं शाश्वत अकॅडमीचं एक इंग्लिशसाठी कंपायलेशन आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. आलं लक्षात? समजा तिथं सगळे PYQ तुम्हाला एकत्रितपणे दिलेले आहेत आणि तिथं तुम्ही ते विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे की जे तुम्हाला ॲक्च्युअल तुमच्या PYQ ॲनालिसिसमध्ये मदत करेल. हे झालं पेपर 1 बद्दल. समजलं? आलं लक्षात? चलो पुढं. अजून जर का पेपर 1 बद्दल तुम्हाला इतर काही सोर्स किंवा इतर काही लेक्चर्स किंवा चांगले मास्टर्स जर का सापडत असतील तर त्याची उत्तरंसुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आलं लक्षात? याच्यानंतर आहे पेपर 2. ओके, सामान्य अध्ययन. याच्यामध्ये आपले जनरल किंवा ट्रॅडिशनल सब्जेक्ट असतात. पहिला आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी, म्हणजे तुमचं सामान्य बुद्धिमापन आणि आकलन. याच्यासाठी जर का तुम्हाला बॅचेस करायचे असेल तर मॅथ्स अँड रिजनिंगची सचिन ढवळे सरांची बॅच करा. आणि जर का तुम्हाला बॅच करायला पैसे नसतील तर सचिन ढवळे सरांनी यूट्यूबवरती भरपूर फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेलं आहे, तर तुम्ही ते एकदा बघून टाका. यूट्यूबवर ढवळे सरांची खूप लेक्चर्स आहेत. म्हणजे अगदी आत्ता ग्रुप बीची जी पूर्वपरीक्षा होती त्याच्या अगोदर सरांची लाईव्ह सिरीज आहे. मला वाटतं ते 20+ लेक्चर्स अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही पहा. आणि जर का तुम्हाला बॅच करायचं असेल तर त्यांची बॅच रेकॉर्डेड स्वरूपात असतात, अदरवाईज ऑनलाईन स्वरूपात असतात, अदरवाईज ऑफलाईन स्वरूपात असतात. ते तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करू शकता. आणि त्याची फी एवढी काही नाही आहे, फीसुद्धा त्यांची नाममात्र आहे सचिन ढवळे सरांची. याच्यानंतर चालू घडामोडी. चालू घडामोडीबद्दल आपलं बॅच सुरू करायचं लक्षात जरा थोडंसं माझ्या डोक्यात चालत होतं, परंतु चालू घडामोडीला मात्र आयोगाने जबरदस्त धोका दिला आहे. म्हणजे अगोदर आयोग काही इयरबुकच्या बाहेर जात नव्हतं, म्हणजे तिथनंच प्रश्न यायचे. आता मात्र आयोगाने कुठलेही प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्यामुळे चालू घडामोडींसाठी मी तुम्हाला सांगतोय, इथं त्यांनी सांगितले जगातील महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या करायच्या आहेत, भारताच्या करायच्या आहेत आणि जगातल्या चालू घडामोडी करायच्या आहेत. लक्षात ठेवा, याच्यासाठी न्यूजपेपर डेली वाचत राहा. आणि ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट्स आहेत किंवा सोशल मीडिया साईट्स आहेत, जर का तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर PIBचं जे इंस्टाग्रामचं हँडल आहे तर त्याला लाईक करा ना, त्याला फॉलो करा ना. त्याच्यावरती ज्या गोष्टी येतात तर त्या वाचत चला टाईमपास म्हणून. त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं हे लक्षात ठेवा. युनायटेड नेशनचं इंस्टाग्रामचं पेज असेल, WHO असेल तर याला फॉलो करा, याच्यावरची माहिती वाचत चला. किंवा वेगवेगळ्या मिनिस्ट्री ज्या आहेत भारतातल्या त्याचे इंस्टाग्रामचे पेज असतील त्याला लाईक करा, ते वाचत चला. तुमचा चालू घडवण्याचा अभ्यास होऊ शकतो. याशिवाय जे न्यूजपेपर आहेत, कुठला तरी एक इंग्लिश न्यूजपेपर आणि कुठला तरी एक मराठी न्यूजपेपर, लोकसत्ता असेल तर इंडियन एक्सप्रेस वाचा किंवा द हिंदू जर कोण वाचत नसेल म्हणा की कंबाईनवाले द हिंदू का वाचतील ना, साहजिक गोष्ट आहे, सॉरी. तर तुम्ही त्यासाठी ते वाचू शकता. ओके, हे चालू घडामोडी आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा पोस्ट करतोय मी, ते सुद्धा तुम्ही वाचलं तर त्याच्यानं सुद्धा 1-2 प्रश्न यावर्षी कंबाईनला आलेले आहेत. याशिवाय यूट्यूब चॅनलवरती तर आपले लेक्चर पडतात. इंस्टाग्रामवरती मी दररोज पोस्ट करतोय की ज्या परीक्षाभिमुख अगदी परिपूर्ण आहेत, तर चालू घडामोडीसाठी तुम्ही त्याही पाहू शकता. अंकगणित आणि सांख्यिकी याच्यासाठी सुद्धा सचिन ढवळे सर बेस्ट आहेत, ते तुम्ही त्यांचे लेक्चर करू शकता. त्यानंतर चौथा पॉईंट आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अपडेट झाला आहे त्यानुसार, आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 हे 2 कायदे जे आहेत तर या 2 कायद्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर हे 2 कायदे मराठीत आहेत. यशदानी यशवंतराव चव्हाण की जिथं आपलं यशदामध्ये प्रशिक्षण होतं, तर या संस्थेने या 2 कायद्यांचं मराठीत चांगलं अगदी विश्लेषण केलेलं आहे. ते जर का कोणाकडं ते पुस्तक असेल तर ते तुम्ही वाचू शकता. नाहीतर मग मार्केटमध्ये जे कायद्याची चांगली पुस्तकं भेटतील, उदाहरणार्थ गुरुगलचे ज्ञानेश्वर पाटील सरांचं जे कायद्याचं पुस्तक आहे तर ते तुम्ही 2 वाचू शकता. आणि माहितीचा अधिकार जर का कोण चांगला शिकवत असेल तर ते तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे काय अडचण नाही त्याच्याबद्दल. ओके, समजलं? आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढं पॉलिटी आपला विषय. भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी याच्याबद्दलच्या फ्री लेक्चर सिरीज आपल्याच VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती भारतीय संविधानाची फ्री लेक्चर सिरीज चालू आहे. याशिवाय 11वी आणि 12वीच्या NCERTच्या टेक्स्टबुकच्या फ्री लेक्चर सिरीज सुरू आहेत. जर का तुम्ही त्या लेक्चर सिरीज पाहिल्या नसतील तर न विसरता पहा. म्हणजे आत्ताच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला ग्रुप बीच्या जे 16 प्रश्न विचारलेले आहेत, 15+1 त्यांनी कलमाचा प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये विचारला, तर असे 16 प्रश्न जे विचारले आहेत तर त्या 16च्या 16 प्रश्नांचा डायरेक्ट रेफरन्स VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरच्या फ्री लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला सापडेल. आणि जर का तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता.
आलं लक्षात, समजलं. त्याच्यामुळे ते लेक्चर सिरीज पहा. या पॉलिटीसाठी आणि कायद्यांसाठी आपण एक वेगळी मेंटरशिप बॅचसुद्धा लॉन्च करतोय. त्याची माहिती लवकरच तुम्हाला VJC टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती देईनच. याशिवाय तुकाराम जाधव सरांचं खंड 2 आहे, ते तुम्ही वाचू शकता. यम लक्ष्मीकांत तर तुम्ही बऱ्याच वेळेला वाचले, तर ते तुम्ही वाचू शकता, त्याच्याबद्दल नो डाऊट आहे. तुम्हाला 2 महत्त्वाची पुस्तकं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये काय काय अभ्यास करायचं आहे, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्व, हा पहिला पॉईंट आहे. घटनेतील महत्त्वाची कलमं, घटनेची ठळक वैशिष्ट्य, केंद्र व राज्याचे संबंध, निधर्मी म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य, याच्यावरती एक वेगळं लेक्चर मी सांगितले, ते तुम्ही पहा. मूलभूत हक्क आणि कर्तव्य, याच्यावरती सुद्धा एक वेगळं लेक्चर आहे, ते तुम्ही पहा. राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ आणि त्यांचं कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळाची विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य, विधी समित्या. या प्रत्येक टॉपिकवरती म्हणजे पॉलिटीच्या या प्रत्येक सब टॉपिकवरती एक लेक्चर ऑलरेडी VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. आणि जर का तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा प्लेलिस्ट चेक करा, त्याच्यावरती सगळी लेक्चर्स तुम्हाला एका ठिकाणी सापडतील. ती लेक्चर पहा आणि पुस्तकं वाचा. बॅच तुम्हाला करायची कुठलीच गरज नाही पडणार. आणि जर का तुम्हाला यायचं असेल तर मग माझ्या मेंटरशिप बॅचमध्ये या, सगळा व्यवस्थितपणे आपण तुम्हाला करून देऊ. त्याच्यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, इथं तुम्हाला जगाचा भूगोल करायचा नाही. हा भूगोल करत असतानाच तुम्हाला पर्यावरणसुद्धा करायचं आहे, अलग लक्षात, हे लक्षात ठेवा. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जॉग्राफी, मुख्य प्राकृतिक म्हणजे फिजिओग्राफिक विभाग, हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेट, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतरण, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन व त्यांचं उगम सोर्सेस आणि इष्टस्थानावरील डेस्टिनेशन परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. हा एवढ्या सगळ्या घटकांचा अभ्यास तुम्हाला भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल करताना करायचा आहे. भूगोलासाठी ज्ञानदीपची पुस्तक, ज्ञानदीप नाही, कुठलं ते, दीपस्तंभाची महाराष्ट्राच्या जॉग्राफीसाठीची पुस्तकं बेस्ट आहेत. ओके, ज्ञानदीपचं पुस्तक आहे मला माहीत नाही, तेव्हा चुकून माझ्या तोंडात नाही गेलं. तर दीपस्तंभाची पुस्तकं तुम्ही अगदी कलरफुल पुस्तकं आहेत, बेस्ट पुस्तकं आहेत, ते तुम्ही वाचू शकता महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत. आणि भारताचं भूगोल जर का तुम्हाला वाचायचं असेल तर सौदी सरांचं पुस्तक बेस्ट आहे, ते तुम्ही वाचू शकता. आणि जी फ्री लेक्चर सिरीज जर का कुठं तुम्हाला अवेलेबल असतील तर तुम्ही वाचा. याच्या अगोदर जर का तुम्ही NCERT जॉग्राफी करत असाल तर वेल अँड गुड. स्टेट बोर्ड जॉग्राफी न विसरता करा, ते खूप महत्त्वाचं आहे. स्टेट बोर्डच्या जॉग्राफीच्या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास न विसरता करा. अगदी 6वी ते 12वी करा, मी तर म्हणतोय. म्हणजे 10वी ते 12वी करण्यापेक्षा 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 6 ते 12 इयत्तांची स्टेट बोर्ड नक्की वाचा. आणि 11वीचं आणि 12वीचं NCERTची टेक्स्टबुक वाचा. बस एवढं जॉग्राफीसाठी करा. पर्यावरणामध्ये ते तुम्हाला मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राष्ट्र, राज्य, जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था इत्यादींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. परंतु पर्यावरणाचा अभ्यास करताना जे करंट ओरिएंटेड विषय जे आहेत तर त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्या. म्हणजे हे जे सब टॉपिक आहेत याच्यावरती आधारित करंट काय घडलं आहे का, आणि तेच जर का तुम्हाला कुठं अवेलेबल झालं असेल तर ते तुम्ही वाचा. म्हणजे चालू घडामोडी वाचताना पर्यावरणाच्या चालू घडामोडीवरती जास्त भर द्या आणि ते चालू घडामोडीचे टॉपिक इथं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके, तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअरच असतील. बेसिक कन्सेप्टसाठी तुषार घोरपडे सरांचं एक पुस्तक आहे, तुषार घोरपडेंचं एक पुस्तक आहे पर्यावरणाचं, तर ते पर्यावरण आणि परिस्थिती, तर ते तुम्ही वाचू शकता. म्हणजे मराठीतलं आत्ता सध्या तर ते चांगलं एक दर्जेदार पुस्तक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे मी सुद्धा ते बऱ्याच वेळेला अभ्यासलेलं आहे. याशिवाय तुषार घोरपडेंनी UPSCचं ते प्रिपरेशन करत होते, त्याच्यामुळे शंकर IAS जे इन्व्हायरमेंटच्या इंग्लिशच्या नोट्स आहेत तर ते असं म्हणतात की ते त्याचं मराठी ट्रान्सलेशन आहे. आता किती खरं किती खोटं त्यांनाच माहीत, परंतु ते तुषार घोरपडेंचं मराठीतलं पुस्तक जे आहे तर ते दर्जेदार आहे पर्यावरणासाठी, तर त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पर्यावरणाचा अभ्यास करताना करंट गोष्टींकडं, करंट चालू घडामोडींकडं दुर्लक्ष करू नका, त्या तुम्हाला तारू शकतात. ओके, आलं लक्षात, समजलं? पुढे चला. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, इथं तुम्हाला टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे सामान्य विज्ञानाबरोबरच, जनरल सायन्स बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी आणि बॉटनी याचा जनरल सायन्समध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचं उपयोजन, त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी,
जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम दॅट इज GIS अँड इट्स ॲप्लिकेशन या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सामान्य विज्ञानासाठी सचिन बस्के यांचं जे पुस्तक आहे जनरल सायन्स तर त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. याशिवाय बस्के सरांचं दुसरं पार्ट 2 आहे की जे टेक्नॉलॉजीला काय करतं गाईड करतं. तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा पार्ट 2 पाहू शकता. म्हणजे सध्या तरी सचिन बस्केंचं नाव जे आहे तर ते सायन्ससाठी अगदी चांगल्या प्रमाणात घेतलं जातं आहे. त्याच्यामुळं तुम्ही ते पुस्तक वाचू शकता सायन्ससाठी. आणि त्यांची जर का कोणाला बॅच करायचं असेल तुम्ही बॅचही करू शकता. किती पैसे जातात काय जातात पहा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सायन्सचे कुठे लेक्चर सापडले ओके म्हणजे स्टेट बुक तर आहेत तर स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचले ते मी गृहीत धरले. आणि जर का ते वाचले नसतील तर सायन्सची पुस्तकं अगदी 6वी पासून 12वी पर्यंत वाचून घ्या. ओके ती महत्त्वाची आहेत. प्रश्न डायरेक्ट तिथून येत आहेत. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड करा व्यवस्थित. ओके प्रीला जर का तुम्ही केलं नसेल तर आता मेन्सला तरी करा. आलं लक्षात समजलं. आणि सचिन बस्के सरांची तुम्ही बॅच करू शकता. ऑनलाईन करा ऑफलाईन करा तुम्हाला जशी करायची तशी करा. ओके बाकी जर का याच्यापेक्षा चांगला ऑप्शन तुमच्याकडे असेल सचिन बस्केंपेक्षा तर तुम्ही ते सुद्धा कंटिन्यू करू शकता. ओके सायन्स आणि ह्याच्यासाठी. आणि त्यांचीच 2 पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचा. ओके ज्या पुस्तकात NCERTचं एक पुस्तक मी माझ्या वाचनाला होतं आता मला त्याचं नाव नाही आठवत परंतु असंही ऐकलं की त्या पुस्तकात बऱ्याचशा चुका आहेत. चुका असणारं कोणतंही पुस्तक वाचू नका. ते कोणत्याही पब्लिकेशनचं असू द्या. अगदी मॅग्रोवेलचं पुस्तक जरी असेल आणि त्याच्यात चुका असतील वाचू नका. ओके जी पुस्तकं विदाऊट चुका किंवा बिनचुका आहेत अशीच पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात. हे सायन्स संबंधी बरोबर. आता मी जे तुम्हाला सांगितलं ही पुस्तकं किंवा हे बॅच किंवा हे मास्टर म्हणजे त्याचीच लेक्चर चांगले आहेत असं काही नाही. दुसरे सुद्धा काही लोक चांगले शिकवत असतील यूट्यूबवरती फ्रीमध्ये शिकवत असतील तर माझ्यासारखे लोक त्यांचेसुद्धा लेक्चर तुम्ही बघत चला. ओके म्हणजे फ्रीचं आहे त्याच्यामध्ये क्वालिटी नाही असं नाही. फ्रीचं सुद्धा क्वालिटीचं असू शकतं. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे आपले लेक्चर. ओके त्याच्यानंतर सर्वात शेवटचा जो पॉईंट आहे तर तो आहे अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स. अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्र वृद्धी आणि विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यवहार व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. आणि याच्याबद्दल 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही एकदा वाचून घ्या. याच्याबद्दल समग्र लक्ष्य अर्थशास्त्राबद्दल 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्डचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक न विसरता एकदा वाचा. ओके बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील तुमच्या. भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी त्याच्यामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा भारतीय शेती व ग्रामीण विकास सहकार मौद्रिक व वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था उद्योग व सेवा क्षेत्र पायाभूत सुविधा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेत तुम्हाला या 9 घटकांचा अभ्यास करायचा आहे. याच्या संबंधी सध्या मार्केटमध्ये 2 महत्त्वाचे पुस्तकं आहेत. एक दीपस्तंभचं आहे ओके भारतीय अर्थव्यवस्था ते चांगलं पुस्तक आहे. आणि दुसरं आहे भगीरथ अकॅडमीचं अर्थशास्त्राचं पुस्तक. तर या दोन्ही पुस्तकापैकी कोणते एक पुस्तक तुम्ही अभ्यासू शकता. याच्या पलीकडे जर का तुम्हाला इकॉनॉमिक्सबद्दल कोणता मास्टर कोणता यूट्यूब चॅनल किंवा कोणतं पुस्तक जर का बेटर वाटलं आणि जे तुम्हाला वाटतं की हा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होते तर असं कोणतंही पुस्तक तुम्ही घ्या वाचा. याच्या पलीकडे जर का तुम्हाला वाटत असेल की एखादा मास्टर चांगलं शिकवतो तर त्याची बॅच तुम्हाला करायची असेल तर यू कॅन कॅरी विथ दॅट की तुम्ही ती बॅच करू शकता त्यांची लेक्चरसुद्धा करू शकता. याशिवाय जर का फ्रीमध्ये तुम्हाला यूट्यूबला जर काही कंटेंट उपलब्ध होत असेल तर तो सुद्धा तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात. तर हे होता अभ्यासक्रम त्याचं विश्लेषण त्याच्या संबंधित काय वाचायचं काय नाही वाचायचं कुठून फ्रीमध्ये वाचायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या 8 विषयांचा अभ्यास करत असताना या 8 विषयांशी संबंधित असणाऱ्या चालू घडामोडी तुम्ही न विसरता वाचायच्या आहेत. आणि चालू घडामोडींशी जे संबंधित टॉपिक आहेत तर ते तुम्ही या कोर सिलेबसमध्ये कनेक्ट करून त्या टॉपिकवरती जास्त भर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आलं लक्षात समजलं. आणि मग अशा रीतीनं हा परिपूर्ण अभ्यास होऊ शकतो. जिथून जिथून तुम्हाला मोफत फ्री फुकट मिळते तर ते तुम्ही सोडू नका. आणि जर का तुम्हाला काही ठिकाणी थोडेसे पैसे मोजायला लागत असतील तर ते न विसरता मोजा. कारण प्रत्येक गोष्ट जर का फुकट दिली तर त्याचं महत्त्व समोरच्याला राहत नाही. आलं लक्षात. तर अशा रीतीनं तुम्ही हा मुख्य परीक्षेचा अभ्यास करू शकता. मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चांगला अभ्यास करा आणि व्यवस्थितपणे सिलेबसला धरून अभ्यास करत राहा. आलं लक्षात समजलं. लेक्चर कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही तुमच्या वेगळे डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. लेक्चर आवडलं तर लाईक करा. जी लोक मेन्सला सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यापर्यंत हा लेक्चर किंवा हा व्हिडिओ लेक्चर न विसरता तुम्ही शेअर करायचा आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.